नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच वेळा पहा, उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, तर त्यासाठी आपण शिमला मिरचीपासून आज मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वात आधी ते मी 2 मोठ्या आकाराच्या शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ही शिमला मिरची पहा, आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आहे. संपूर्ण मिरची आपण अशी चिरून घेऊया. असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही ही शिमला मिरची चिरून घेऊ शकता, अगदी बारीक मोठी अशी. इथे मी दोन्ही मिरच्या व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत. पहा, इथे आपली सर्व शिमला मिरची व्यवस्थित अशी चिरून झालेली आहे. आता इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. याला झाकण लावून याचं ना वाटण बनवून घेऊया. छान असं इथे वाटण तयार झालेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये घालायचं तेल. तेल व्यवस्थित असं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे. जिरेसुद्धा छान असे तडतडले की यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं. आता वाटण तेलामध्ये छान असं परतवून घेऊया. याला मस्त खमंग असा वास सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेतलं. आता लगेच ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, व्यवस्थित असा परतून घ्यायचा. सोबतच कढीपत्ता घालायचा. कढीपत्तासुद्धा छान असं यामध्ये परतवून घ्यायचं आहे. हे संपूर्ण जिन्नस छान असे परतून झाले की यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे किचन किंग मसाला. तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता. मसाला घालायचा आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चिरून घेतलेली शिमला मिरची आपल्याला यामध्ये घालायची आहे. शिमला मिरची व्यवस्थित अशी यामध्ये परतवून घेऊया. तुम्ही ना टिफिनसाठी सुद्धा ही झटपट अशी भाजी बनवू शकता. चवीला तर अगदी अप्रतिम लागते जर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवाल तर. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला नाही यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, परतवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी ना यामध्ये आपल्याला ही मिरची शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला सुकी किंवा रसरशीत किंवा पातळ जशी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण वापरू शकता. पाणी घालायचे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यम स्वरूपाची जराशी रसरशीत ही भाजी बनवते, त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवून मिरची आपल्याला छान अशी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. 4-5 मिनिटानंतर यावरती झाकण काढायचे, मिक्स करून पाहायचे. पहा, शिमला मिरची अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. याला शिजण्याकरता जास्तीचं पाणी लागत नाही, मिरची पटकन अशी शिजते. तर मी जराशी रसरशीत बनवलेली आहे. तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही यामधलं आणखीन पाणी आटवून घेऊ शकता. मस्त अशी चटपटीत इथे आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी अशा पद्धतीने बनवू शकता. खूपच चविष्ट अशी ही भाजी लागते. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.